सर नेमका आजचा दौरा हा कशासाठी आहे? काय प्रयोजन? आणि आजचा जो दौरा आहे बुलढाणा जिल्ह्याचा तो तसा पूर्वनियोजित आहे. संध्याकाळी एका आध्यात्मिक कार्यक्रमाला तिथं जायचं होतं आणि मग बुलढाण्याला जेव्हा आपण येतो तेव्हा मा जिजाऊंचं दर्शन आपण तिथं घेतो. त्याच्यावर श्री गजानन महाराजांचं पण दर्शन हे अनेक वर्षांपासून मी घेत आलेलो आहे. त्याच्याचबरोबर मग काही कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे साहेबांना भेटत मग संध्याकाळच्या आध्यात्मिक कार्यक्रमाला मी तिथं जाणार आहे. राज्यातली जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, महिलांवर दररोज सातत्याने अत्याचार होत आहेत. तुम्ही अकोल्यालाही भेट देणार आहे. पातूर तालुक्यामध्ये मी आत्ताच चाललेलो आहे. आमचे सगळे पदाधिकारी तिथं जाणार आहेत व तिथं असणारे आमदार जे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षात ते सुद्धा तिथे येत आहेत. विषय एवढाच आहे की या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची झालेली आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर रोज कुठल्या ना कुठल्या तरी घटना ह्या समोर येत आहेत आणि याच्यात जर आपण बघितलं तर दिवसाला 24 बलात्कार आपल्या या पवित्र भूमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तिथं होताना आपण बघू शकतो. म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं होतात. हे कदापि आपल्याला शोभणारं नाही, आपल्याला पटणारं नाही. त्याच्याचबरोबर काही 4-5 दिवसांपासून ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या लहान मुलींच्या बाबतीत म्हणजे ज्याला आपण पॉस्को कायद्याच्या अंतर्गत तो गुन्हा म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2025मध्ये 13,000पेक्षा जास्त केसेस या लहान मुलींच्या तिथं झालेल्या आहेत. मग आता काल मी जेव्हा जळगावला गेलो होतो आणि बडगावला तिथं गेल्यानंतर 3 वर्षापूर्वी एका मुलीवर बलात्कार करून तिचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. तिला फार विचित्र पद्धतीने तिथं मारण्यात आलं होतं. 3 वर्ष होऊन सुद्धा त्या पीडित परिवाराला तिथं न्याय मिळाला नाही. मग लोकांचा प्रश्न आहे की कायदा असा असेल तर न्याय कसा मिळेल? त्यामुळे त्या अनुषंगाने कायद्यामध्ये मोठे बदल आपल्याला करावे लागतील. त्यासाठीच आम्ही शक्ती कायदा हा लागू करावा आणि त्यासाठी स्पेशल सेशन घ्यावं याच्यासाठी सरकारकडे तिथं विनंती करत आहोत. पण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची अतिशय वाईट आणि हलाखीची झालेली आहे. तपासाची दिशा काय आहे? सध्याचं कोर्ट स्टेटस काय आहे? एकतर तपास ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाही. अजितदादांच्या बाबतीतच FIR जो झाला नाही त्यासाठी आम्हाला कर्नाटकात जावं लागलं. 0 FIRच्या अंतर्गत तिथं करून मग आम्हाला इथं ट्रान्सफर करायला लागला. पण अजूनसुद्धा तो FIR स्वीकारला गेला नाही. मग या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्र्याच्या विषयाच्या बाबतीत ही परिस्थिती असेल तर मग गरिबाचं काय, सामान्य लोकांचं काय? जे लोक न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करतात त्यांना आता कुठेतरी असं वाटायला लागलं आहे की मोठ्या नेत्याला जर या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळत नसेल तर आम्हाला कधी मिळणार? त्यामुळे कुठेतरी या लोकांचा विश्वास हा त्यांनी गमावलेला आहे. तो परत जर आपल्याला आणायचा असेल तर दादांच्या केसमध्ये सुद्धा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पण हे सरकार कदाचित तो जो VK सिंग आहे VSRचा मालक अनेक लोकांची नावं घेईल म्हणून हे सरकार घाबरतंय आणि तपासाला कुठेही दिशा त्या ठिकाणी देत नाही. नसल्याचा आरोप होतो. नाही, असं होऊन चालणार नाही. कारण तिथं जातीय जनगणना व्हावी यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले होते. आम्हीसुद्धा 800 किलोमीटर चाललो होतो. त्याच्यात प्रमुख मागणी आमची जातीय जनगणना अशीच त्या ठिकाणी होती. राहुल गांधीजींनीसुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा मांडला होता. त्यासाठी ते लढले होते. सुप्रियाताई असतील, अमोलजी कोल्हे असतील या सगळ्यांनी तो मुद्दा तिथं मांडल्यानंतर मग ही जनगणना तिथं सुरू झाली आणि त्याच्यातच जर कॉलमच नसेल मग हे हास्यास्पद आणि हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे जर काय चूक झाली असेल लवकरात लवकर कलेक्टरांनी त्या ठिकाणी ती चूक सोडवावी. रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेऊ पाहत आहे, प्रसिद्धी देत आहे असं संजय गायकवाडांचं हिरोगिरी करत महाराष्ट्रात फिरत आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. कोण म्हणलं? संजय गायकवाड. आणि काय आहे की तुम्ही प्रश्न करत असताना अशा लोकांचे प्रश्न मला विचारा की ज्याच्याबद्दल आम्हाला बोलायला पण बरं वाटेल. आता आपण जिजाऊंच्या भूमीमध्ये आहोत. जिजाऊंच्या भूमीमध्ये असताना तिथं जर महिलांबद्दल बोलताना जर एखाद्या व्यक्तीला तारतम्य नसेल तर मग या भूमीचा अपमान आहे असं मला वाटतं. आणि या भूमीतून या मोठ्या शहरातून ते जर आमदार असतील आणि भूमी इतकी पवित्र आहे म्हणजे संतांची भूमी, महामानवांची भूमी, मोठ्या पत्रकारांची भूमी, विचारवंतांची भूमी आणि याच्यात महिलांबद्दल वापरलेले उच्चार शब्द हे कोणाला तरी पटणार आहेत का हे तुम्ही विचारा. त्याच्याचबरोबर तुम्ही बोलत असताना महाराजांबद्दल बोलता आणि बोलता तुम्ही महाराजांचा पण अपमान करता. ही त्यांची लायकी आहे. त्यामुळे अशा लायकींच्या लोकांबद्दल आपण बोलून न तुमचा न ऐकणाऱ्यांचा न माझा त्याच्यामध्ये वेळ गेला पाहिजे असं मला वाटतं. हे बघा,
नसरापूरमध्ये जी घटना घडली, 3-4 वर्षाची ती मुलगी होती, तिच्यावर अत्याचार झाला, तिला मारण्यात आलं. मारण्यात आलं म्हणजे अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात आलं. अशी घटना आपल्याकडे घडू शकते हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आता तशाच पद्धतीने 2023ला जो आपला जळगाव जिल्हा आहे त्याच्यामध्ये सुद्धा भडगाव या तालुक्यामध्ये तशीच घटना तिथं घडली होती. 3 वर्षापूर्वी 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यातसुद्धा दगड घालून दुर्दैवी तिच्यामध्ये मारण्यात आलं होतं. आता 3 वर्ष झालं तरी तिला न्याय मिळाला नाही. त्यामुळे जे नसरापूरला घडलं तसंच काहीतरी तिथं घडलं. 3-3 वर्ष जर न्याय मिळत नसेल तर मग कायद्यामध्येच काहीतरी गडबड आहे. तर मग कायदा बदलल्याशिवाय आपल्याला अशा महिलांना, मुलींना न्याय देता येणार नाही. प्लस कायदा कडक असेल तर करणाऱ्या असं कृत्य करणारा नाही तर विचार करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा. बीड जिल्ह्यात सुद्धा कोणी डॉक्टर्स आहेत की ज्यांनी महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे ते डॉक्टर, त्यांची नावं कळतील का? नाही, कोण कुठल्या पक्षाशी संबंधित असला नसला तरी त्याच्यावर कारवाई होणं महत्त्वाचं आहे. पण लवकरच त्या पद्धतीने जे महिलांवर अत्याचार करणारे कोणी डॉक्टर असतील, लोक असतील, त्यांची नावं पुढे येतील असं आम्हाला कळते. कारण काही मुली आम्हाला भेटलेल्या, त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने काय गोष्टी काही हॉस्पिटलमध्ये तिथं घडतात, अन्याय केला जातो, दबाव आणला जातो, मुलींचा वापर तिथं केला जातो. त्यामुळे उद्या जाऊन कोण आहे कसं आहे आम्ही तिथं सांगू. पण मग कुठं ना कुठंतरी महिलांवर अत्याचार करण्याच्या बाबतीत भीतीच लोकांना राहिली नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. या राज्याचे जे मंत्री आहेत, त्यांचे जे OSD आहेत, त्यांनीसुद्धा त्यांच्या पत्नीला वागणूक देत असताना फार बेल्टली मारलेलं आहे. मग अशा पद्धतीने जर लोक विचार करत असतील तर सत्ताधाऱ्यांचे मंत्र्यांचे तर काही चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण मग एवढा अहंकार येतो कुठून, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी वाढत चाललेल्या आहेत. त्यांची निर्दोष मुक्तता झाली. कुठल्या साई रिसॉर्ट प्रकरण दापोलीचं. कोणाचं झालं? अनिल परबचं निर्दोष मुक्तता झाली. मग सुरुवातीला इलेक्शनच्या नावाखाली नाहीतर जेव्हा पक्ष फोडला जात होता कुठेतरी अनिल परब साहेबांना अडचणीत आणून, कारण ते तसे हुशार आमदार आहेत, वकील आहेत, आणि मग त्यांना या प्रकरणामध्ये अडकून ठेवणं, 6-6 दिवस 10-10 दिवस फक्त ईडीच्या निमित्ताने त्या ठिकाणी बोलवणं, मग कुठं ना कुठंतरी त्यांचा जो इतर आमदारांशी संवाद होता हा कमी होऊन मग फोडाफोडीला थोडंसं मदत व्हावी या अनुषंगाने त्यांच्यावर तिथं कारवाई केली होती. आणि त्यांच्यात आता निर्दोष मुक्तता झाली असेल तर मग भाजप काय पद्धतीने राजकारण करतं, कशा पद्धतीने आव आणतं, ईडीचा आणि CBIचा वापर करतं, आता सहजपणे त्या ठिकाणी सिद्ध झाले. ते माझ्या केसमध्ये पण सिद्ध झाले आणि अनिल परब साहेबांच्या केसमध्ये सुद्धा सिद्ध झाले. त्यामुळे जे लोक घाबरून, भीतीपोटी, ईडीला घाबरून जे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यांना मला विनंती करायची, महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय हालाख्याची होत चाललेली आहे. महाराष्ट्राचा विकास हा कमी होतो आणि गुजरातचा जास्त होतो. गुजरातच्या विरोधात आम्ही आहोत असं नाही, पण राज्यकर्ते आपल्या महाराष्ट्रातले कुठेतरी विकासाच्या बाबतीत कमी पडत आहेत. त्यामुळे घाबरून तुम्ही पलीकडे गेला असाल तर आता घाबरू नका, कोर्टसुद्धा तुमच्या बाजूने निकाल देतं. आता या इकडं रस्त्यावर उतरा आणि या सरकारच्या विरोधात लढा. बुलढाणा जिल्ह्यात 3 युवकांनी केवळ लग्न होत नाही म्हणून आत्महत्या केली. नाही, तो विकासाचा अभाव असल्यामुळे कुणी आत्महत्या करू नये असं माझं तरी म्हणणं आहे. कारण का बरेच युवा शिक्षण घेतात, डिग्री घेतात, खर्च करतात शिक्षणासाठी, आणि मग जेव्हा नोकरीची वेळ येते तेव्हा त्यांना दुर्दैवाने नोकरी मिळत नाही, आणि मग नोकरी नसेल तर लग्न होणं अवघड असतं. त्याच्याचबरोबर आपण शेतीची परिस्थिती आज बघितली तर सोयाबीनचे भाव वाढत नाहीत, कपाशीचे भाव वाढत नाहीत, पण तुम्ही दुसऱ्या बाजूला बघितलं तर त्याच्यात खताच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात. आज तुमच्याशी बोलत असताना DAP पासून सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढल्यात. मग आता एका बाजूला उत्पादन वाढत नाही, मार्केटमध्ये चांगला भाव मिळत नाही, दुसऱ्या बाजूला खर्च वाढत चालला, त्यामुळे शेती परवडत नाही. याच्यात मग काही युवा अशा पद्धतीने निर्णय घेतात. मग असं जगण्यापेक्षा आपण आत्महत्या केलेली बरं असं जर कोणी विचार करतं तर अयोग्य आहे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 आत्महत्या शेतकरी करत आहेत आणि 5 युवा दिवसाला आत्महत्या करतात. ही आजची आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे धोरणात्मक दृष्टिकोनातून बघणं हे फार महत्त्वाचं आहे. आतासुद्धा सोयाबीनचे रेट वाढलेत, सरकार म्हणेल त्यांच्यामुळे वाढले, खरं तर ते त्यांच्यामुळे काय वाढलेले नाहीत. त्याला वेगळी कारणं आहेत, इंटरनॅशनलचं कारण आहे, डिमांड वाढलेली आहे. पण मग गेले 4-5 वर्ष जे शेतकऱ्याचं नुकसान झाले ते काय नुकसान असंच भरून निघणार नाही, आणि त्यामुळेच अशा पद्धतीने काही शेतकरी आणि युवा निर्णय घेताना आपण सगळे बघू शकतो. सरकारचे कपडे काढण्याचा तो राज्यामध्ये अनेक रस्ते खराब आहेत. हे अतिशय वाईट परिस्थिती आहे. काय झालं आहे की आता
रस्ता मंजूर करायचा असेल नाही तर कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल तर 10% घेतले जातात आणि त्यानंतर जर पैसे काढायचे असेल तर परत 10% घेतले जातात. म्हणजे 20% तर याच्यामध्येच गेले. अधिकाऱ्याचा तर वेगळा टक्केवारी आणि मग त्याच्यानंतर तो तिथं नफा ठेवणार आणि त्यानंतर रस्ता म्हणजे 50% याच्यातच जाणार असेल तर रस्ता कसा होणार. त्यामुळे तो जो रस्ता आहे तो मुंबईच्या जवळ एक कुठला तरी मतदारसंघ आहे. शिंदे साहेबांचा आमदार त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये आमदार आहे. तिथला जो रस्ता आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं अक्षरशः कपडे ज्या पद्धतीने आपण काढतो तसं त्या रस्त्याचा जो वरचा कोट आहे डांबरीचा तो तिथं काढला जातो. म्हणजे ही आजची या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे कोण त्या रस्त्याचे कपडे तर काढलेलेच आहेत. उद्या जाऊन कोण जबाबदार त्याचेही कपडे सरकारने त्या ठिकाणी लवकरात लवकर काढावे. चांगली गोष्ट आहे. जी काही कामं आहेत ती झाली पाहिजे. ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील. योगेंद्र त्यांच्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. त्यामुळे तिथं दादा नसल्यामुळे लोकांची कामं जी रखडलेली आहेत त्याला जर गती द्यायची असेल तर एक व्यक्ती काम करून चालणार नाही. अनेक लोकांना काम करावं लागेल कारण दादांची क्षमता हे 5 ते 10 लोकांपेक्षा जास्त होती. त्यामुळे दादांच्या लेवलचं काम करायला एका दुःखाचं काम नाही. अनेक लोकांना तिथं उतरावं लागेल. सुप्रियाताई लक्ष देऊन आहेतच. आता आमदार ज्या झाल्यात त्यामध्ये सुनेत्रा काकी त्या लक्ष देऊन आहेत. जय आहे, युगेंद्र आहे, पार्थ आहे. परिवार म्हणून उद्या जाऊन बारामतीकरांना जर सेवा द्यायची असेल दादा नसल्यामुळे पश्चात तिथं उद्या जाऊन मलासुद्धा तिथं जाऊन लोकांची सेवा ही द्यावी लागेल. मग कुठंतरी तरीसुद्धा दादांच्या लेवलपर्यंत आम्ही सगळे एकत्रित पोचू शकणार नाही. असे तिथं एक मोठी पोकळी ही दादा नसल्यामुळे निर्माण झालेली आहे. बरोबर ते जर असले म्हणजे अजितदादांचा पक्ष हा सातत्याने भाजपवर राहिला आणि उद्या जाऊन भाजपवर राहून जर पवार परिवारातून एखाद्या व्यक्तीला त्यांनी दिलं आणि उद्या आमचा पक्ष हा भाजपच्या विरोधात सातत्याने राहणारच आहे आणि आम्ही जर कुठल्या तरी दुसऱ्या पवार सोडून दुसऱ्याला दिलं तर पवार विरुद्ध पवार नाही होणार. पण आमच्याकडनं जर पवार परिवारातला एक व्यक्ती का कारण का ते सातत्याने भाजपबरोबरच थांबत आहेत अजितदादाचा पक्ष तर मग कदाचित उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होऊ शकतं. कारण 2 वेगळे पक्ष आहेत. आपण भूमिका घेत असताना आता पार्टी म्हणून कधी मवाळ भूमिका घेऊन चालणार नाही. आपल्याला घेताना आक्रमक भूमिका, लोकांच्या हिताची भूमिका, रस्त्यावर येऊन संघर्षाची भूमिका अशाच पद्धतीने आपण जर काम केलं तरच कुठंतरी लोकांचा विश्वास हा आपल्यावर बसू शकतो.